गुरुपौर्णिमेच्या दिवशीच कोल्हापूरच्या नृसिंहवाडीतल्या दत्त मंदिरात दुसऱ्यांदा दक्षिण द्वार सोहळा संपन्न झाला। गुरुदेव दत्तांच्या दर्शनासाठी भक्तांची सकाळपासूनच मोठी गर्दी होती। अशातच कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने दत्त मंदिरात आज दुसऱ्यांदा पाणी आले। मंदिरात सध्या गुडघाभर पाणी आहे। या पाण्यातच भक्त दर्शन घेत असल्याचं पाहायला मिळतं। गुरुपौर्णिमेच्या दिवशीच कोल्हापूरच्या नृसिंहवाडीतल्या दत्त मंदिरात दुसऱ्यांदा दक्षिण द्वार सोहळा संपन्न झाला। गुरुदेव दत्तांच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भक्तांची रीघ पाहायला मिळते। अशातच कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने दत्त मंदिरात आज दुसऱ्यांदा पाणी आले। मंदिरात सध्या गुडघाभर पाणी आहे, मात्र या पाण्यातच उभं राहून भक्तगण दर्शन घेत असल्याचं पाहायला मिळतं।